मागील वर्षी धान्याला विक्रमी 3,300 रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला होता। जागतिक बाजारपेठेमधील परिणामांमुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीला हे दर कोसळणार अशी भीती सुद्धा काही प्रमाणात व्यक्त करण्यात येत होती। केंद्र सरकारने निर्यात बंदी हटवली आणि 20% निर्यात शुल्क रद्द केलं आणि त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे 2,700 रुपये प्रति क्विंटलचा दर धान्याला मिळतोय। हे दर येत्या दिवसात आणखी वाढणार असल्याचा दावा तज्ज्ञांकडून व्यक्त होतोय। या विक्रमी दरामुळे शेतकरी मात्र आनंदात दिसतात। दरम्यान बाजारामधील अधिक दरांसोबत सरकारी प्रोत्साहन अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। यंदा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाच्या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी हेक्टरी 25,000 रुपये बोनस देणार असं आश्वासन सुद्धा दिलंय। लबाडांनी सांगितलं देतो पण दिलं नाही, पण आपल्या सरकारने दोन्ही वर्षी दिलं आणि आता मागच्या वर्षी आता 20,000 रुपये आपण दिले। आता यांची मागणी 25,000ची आहे। हे तर मारुतीच्या शेपटीसारखंच चाललंय, दरवर्षी वाढवा। पण काळजी करू नका, तुमचा वकील मी आहे। 20,000 रुपये तर आपण देणारच आहोत। आता वरचे जे 5,000 तुम्ही मागितले आहेत, इथनं गेल्याबरोबर मुख्यमंत्र्यांना सांगतो, गोंदिया भंडारावाल्यांची मागणी आहे 25,000ची आणि मुख्यमंत्र्यांकडनं ती मागणी तुमची मागणी करून घेतो। शेतकऱ्यांच्या मालाला धान आलं, आम्ही धान शेतकरीच आहो, तर जे शासनानं वाढवून दिलेलं आहे भाव 2700 रुपये आणि बोनस पण वाढवून देणार, याच्यासाठी सरकारचा बी आम्ही आभार मानू। ह्या वर्षी धानाचे रेट 2700 रुपये झाले आहे आणि जो बोनस 25,000 जो झाली आहे, तर मी शासनाला याने मैं धन्यवाद करतो। 2700 रुपये जो ए ग्रेड धान है, इसका रेट अच्छा है। ये आगे 2800-2900 रुपये भी बिक सकता है। पिछले साल भी ये 3,000-3,100 रुपये बिका था। तो अभी शुरुआत है, तो ये जैसे जैसे अभी बाजार में माल की उपलब्धता और होगी, तो इसका जो एक्सपोर्ट चालू होने के कारण इस धानों के भाव अच्छे ही मिलेंगे आगे किसानों को, और इससे किसान खुश है। धानाची ए ग्रेड धानाची किंमत 2700 रुपये केलेली आहे। हे शेतकऱ्यांसाठी उत्तम फायदेशीर आहे। 20,000 बोनस करून 25,000 देत आहेत। शेतकऱ्यांची सरकार बघून सारी आम्ही म्हणजे आम्हाला फायदा होता, आम्ही खुश आहोत।